महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरच्या वडोल गावात घडली असून यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे। त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उल्हासनगरच्या वडोल गावात राहणारा सौरभ म्हात्रे हा जेवणाचं पार्सल घरी घेऊन जात असताना रोहन जाधव उर्फ वाघ्या याने सौरभला थांबवून कोरोना काळात आपला वाद झाला होता त्याबद्दल मला बोलायचं आहे। मात्र सौरभने सांगितलं की मला घरी जायचं आहे, उशीर होत आहे, नंतर बोलूया। त्यावेळी सौरभ बाईकवर बसून जात असताना रोहनने जुन्या वादाचा राग मनात धरून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्याचा जवळ असलेले धारदार शस्त्राने सौरभला पाठीमागून हल्ला केला। ही घटना वडोलगाव सेंट जोसेफ शाळेजवळ घडली असून यात सौरभ गंभीर जखमी झाला असून अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी नेले। त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता सौरभच्या पाठीत चाकू अडकला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करून पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आला आहे। या प्रकरणी रोहन उर्फ वाघ्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र रोहन हा फरार झाला असून अंबरनाथ पोलीस त्याचा शोध घेत आहे। सौरभ सत्यावर म्हात्रे, उल्हासनगर 3 वडोलगाव सेंट जोसेफ शाळेच्या समोर। तो आला, मला बोलतो 5 मिनिटं बोल, माझ्या सांगते त्याला बोलायचं होतं। तर तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि त्यांनी मला धमकी पण दिली की तुला जीवेठार मारतो, तुला मर्डरच करतो। तो मला संपवण्याच्या उद्देशाने आलता। माझ्यासोबत बोलत बोलत मी जशी गाडीवरती बसलो मागून त्यांनी वार केला। तो माझ्या मानेवरती मारत होता, तर माझं थोडंसं लक्ष गेलं, थोडंसं मी पाठ हे गेली तर माझ्या पाठीवरती लागला। त्या रोहन जाधव म्हणून आहे, वाघ्या बोलतात त्याला। लॉकडाऊन मध्ये झालं होतं, आमचा छोटा वाद झालता। तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं, आम्हाला पण बोलवलं होतं आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये। तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केलं। माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला। मी त्याला बोललो की मी या सगळ्यात नाहीये, मला जायचंय घरी, मला जेवायचंय म्हणून। मी माझ्या डिक्कीमध्ये पण पार्सल होता गाडीत, मी घरीच चाललो होतो घेऊन। तर त्यांनी मला अडवलं तिथं आणि माझ्या संगती बोलत बसला आणि बोलत असताना उभा राहून तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला केला। मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी। इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी, तिथून मला छाया हॉस्पिटलला पाठवला, तिथून काय झालं नाही। मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो, मी हॉस्पिटलमध्ये मी आहे। आता माझ्या पाटणात चॉपर अटकलाय। चॉपरचा त्यांनी एवढा जोरात मला चॉपर मारला, चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या पाटणात घुसून गेला पाठीत माझ्या। मला तो मानेवरती मारत होता, तो अटेम्प्ट टू मर्डर करत होता माझ्यासोबत डायरेक्ट। तो मला धमकी पण दिली, त्याने जीव मारण्याचा माझा प्रयत्न केला, तर मला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।